नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो। गेल्या काही महिन्यांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या उभ्या फुटीवरून राज्याच्या राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। दिल्लीत आज निवडणूक आयोगापुढे या संदर्भात दाखल असलेल्या याचिकेवर सुनावणीला प्रारंभ झाला। तत्पूर्वी या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख यांनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेबद्दल काही प्रश्न उपस्थित केले। राजकारणात एकमेकांबद्दल टीका टिप्पणी करणं हा विषय वेगळा असतो, त्याकडे लोक तितक्याच गांभीर्याने बघत असतात। मात्र निवडणूक आयोगासारख्या स्वतंत्र संस्थेवर अशा पद्धतीने टीकात्मक बोलणं किंवा त्यांच्या भूमिकेवर काही प्रश्न निर्माण करणं हे देशातील लोकशाहीवर, घटनेवर अविश्वास दाखवण्यासारखंच आहे। याचं भान किमान लोकशाहीच्या पवित्र मंदिरात बसणाऱ्यांनी तरी ठेवणं अपेक्षित आहे। आज राष्ट्रवादी काँग्रेस संदर्भातील सुनावणी प्रक्रिया सुरू झाली। या सुनावणीला ज्येष्ठ नेते शरद पवार स्वतः उपस्थित होते। या सुनावणीआधी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार अनिल देशमुख असं म्हणाले की निवडणूक आयोगानं कोणाच्याही दबावात न येता निर्णय घेतला तर पक्ष आणि चिन्ह आम्हालाच मिळेल। याचा अर्थ काय? निवडणूक आयोग ही एक स्वतंत्र संस्था आहे, त्याचे अधिकार वेगळे आहेत। ज्याप्रमाणे न्यायालयावर कोणी दबाव आणू शकत नाही, तशाच पद्धतीने निवडणूक आयोगावरही कोणी दबाव आणू शकत नाही। यापूर्वी निवडणूक आयोगाची ताकद काय असते ती देशानं पाहिली आहे। अनेक प्रकारचे दबाव झुगारून देत निवडणूक आयुक्त TN शेषन यांनी जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारत देशात खऱ्या अर्थानं निकोप निवडणुकांचं पर्व सुरू केलं। निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरप्रकारांना चाप लावण्याचं काम शेषन यांनी केलं होतं। याची आठवण आज सर्वच राजकीय पक्षांना आहे। हे सांगायचं कारण म्हणजे सत्तेत असलेलं सरकार निवडणूक आयोगावर अशा पद्धतीनं कोणताही दबाव आणू शकत नाही आणि कोणी आणलाच तर त्याला ही स्वतंत्र संस्था भीक घालत नाही। भारतीय राज्यघटनेमध्ये निवडणूक आयोगाला त्यांच्या अधिकारांना काही विशिष्ट स्थान आहे, हे कोणालाही विसरून चालणार नाही। आज केवळ आपला पक्ष अडचणीत आला, आपलेच लोक आपल्याला सोडून गेले आणि आपण सत्तेतून बाहेर पडलो म्हणून खापर कोणावर तरी फोडायचं तर या देशातील स्वतंत्र संस्थांवर फोडायचं असाच प्रकार हा म्हणावा लागेल। न्यायालयात गेलेला आता इथं आयोग हा सुद्धा न्यायालयाच्याच भूमिकेत आहे। प्रत्येक जण आपली बाजू कशी श्रेष्ठ आणि योग्य हे दाखवून देण्याचा प्रयत्न करत असतो, त्यासाठीच युक्तिवाद होत असतात। शेवटी सर्वांची बाजू ऐकून घेऊन निकाल दिला जात असतो। अर्थात त्यावेळी तांत्रिक बाबींची पडताळणीही केली जात असते। ही तांत्रिक प्रक्रिया असली तरी जगासमोर बोलतानाही प्रत्येक जण निकाल आपल्याच बाजूने येईल अशी खात्री बाळगत असतो। याचा अर्थ असा नाही की आपण खात्री बाळगली म्हणजे निकाल आपल्यासारखाच होईल। शेवटी तो मेरिटवर दिला जात असतो। त्यामुळे दिलेला निकाल स्वीकारणं किंवा त्या विरोधात अपील करणं इतकंच हातात शिल्लक असतं। त्यामुळे अनिल देशमुख जे म्हणाले की निवडणूक आयोगानं कोणाच्याही दबावाला बळी न पडता निर्णय दिला तर निकाल आमच्या बाजूने लागेल, हे विधान इथं गैरलागू होतं। याशिवाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितलं, पक्षाचे संस्थापक अध्यक्ष असलेले श्री शरद पवार हे स्वतः निवडणूक आयोगाच्या कार्यालयामध्ये सुनावणीसाठी हजर राहणार आहेत। त्यामुळे निवडणूक आयोगाची कसोटी आहे। आता प्रश्न असा आहे की निवडणूक आयोग सुनावणीवेळी कोण उपस्थित आहे यावर निकाल देणार की युक्तिवादावेळी दोन्ही बाजूकडून सादर करण्यात आलेली कागदपत्र असतील किंवा त्यांचं म्हणणं असेल ते ऐकून निकाल देणार। वास्तविक शरद पवार यांनी आयोगाच्या कार्यालयात सुनावणीवेळी उपस्थित राहिलाच पाहिजे असं नाही, पण ते उपस्थित राहिले आहेत। आता ते का उपस्थित राहिले हा त्यांचा व्यक्तिगत विषय आहे, पण उपस्थित असण्याचा आणि निवडणूक आयोगाची कसोटी लागण्याचा काय संबंध संजय राऊत यांनी जोडला ते संजय राऊत यांनाच ठाऊक। त्यात ते जाता जाता असं बोलले की कोणीतरी ऐरागैरा उठतो आणि पक्षावर ताबा सांगतो। यामध्ये त्यांना अजित पवार यांना ऐरागैरा असं म्हणायचं आहे। अजित पवार यांनी ज्यावेळी पक्षावर ताबा सांगितला तेव्हा त्यांच्याकडे आमदारांचं समर्थन होतं, हे विसरून चालणार नाही। ज्यावेळी मुंबईतील वांद्रे इथं
त्यांनी भूमिका स्पष्ट करणारी सभा घेतली तेव्हा त्यांच्या सभेला राज्यभरातून कार्यकर्ते समर्थक आले होते. हे सगळ्या जगानं पाहिले. त्यापेक्षा महत्त्वाचं म्हणजे स्वतः अजित पवार हे लोकांच्यातून निवडून येणारे नेते आहेत. त्यांच्याबरोबर गेलेले सर्व बडे नेते हे सुद्धा लोकांच्यातूनच निवडून येतात. त्यांना लोकांचा पाठिंबा आहे. संजय राऊत यांनी अजूनपर्यंत एक निवडणूक लोकांच्यात जाऊन लढवलेली नाही. ते नेहमी राज्यसभेवर निवडून गेलेले आहेत. त्यांनी लोकांच्यातून निवडून येणाऱ्यांना ऐरगैर असं संबोधणं हे न शोभणार आहे. संजय राऊत हे जेव्हा लोकांच्यात जाऊन निवडणूक लढवतील तेव्हा त्यांच्या लक्षात येईल की जेव्हा आपण स्वतः उमेदवार असतो तेव्हा निवडणूक जिंकणं हे किती जिकिरीचं असतं. नाहीतर देशातील महत्त्वाच्या संस्थांना नावं ठेवणं असो किंवा लोकांचे पाठबळ असणाऱ्या नेत्यांना ऐरगैर म्हणणं असो, अशा तोंडाच्या वाफा घालवण्यात काय अर्थ आहे. तेव्हा हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.